गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर बघू शकताय सकाळची सुंदर अशी रांगोळी वगैरे काढून झालेला आहे. तर आज आहे शुक्रवार आणि मला आज करायचं होतं बघा आपल्या गावदेवाला नैवेद्य. गावदेवाला म्हणजे बाहेरच्या देवाला, गावाच्या बाहेर जे देव असतात ती की बाहेरच्या आई, लक्ष्मी आई म्हणून असतात ना. तर या आषाढ महिन्यामध्ये बाहेरच्या आईला, लक्ष्मी आईला नैवेद्य नारळ करतात की आपल्या मुलाबाळांना सुख लागावं, आपली मुलंबाळं आजारी पडू नये वर्षभरामध्ये. त्यासाठी हे आषाढ महिन्यामध्ये देवदेव केलं जातं. लहान मुलं ज्याच्या घरामध्ये आहेत ना तर त्यांना माहीत असेल बघा कसं असतं बघा. लहान मुलं असली की ही हिरवटी आई, बाहेरची आई, लक्ष्मी आई हे सगळं पूजायचं असतं ह्या महिन्यामध्ये. तर बघा तेच चालू होतं माझं. सगळा नैवेद्य वगैरे बनवून घेतला. भजी, पापड, कुरडई सगळं केलं. भात, दही भात सगळं वगैरे नैवेद्य भरून घेतला. त्यानंतर आपल्या घरातल्या देवांना नैवेद्य दाखवून घेतला. आणि मला हे सगळं घेऊन जायचं होतं ते आमच्या सासरी, म्हणजे माझं मेन मूळ सासर आहे तिथं. तर मी सिटीमध्ये राहते आणि इथून आमचं गाव जे आहे ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. तर सगळा नैवेद्य वगैरे ताटात भरून घेतला होता. आता ओटीचं सामान, हिरव्या बांगड्या, हिरवा ब्लाऊज पीस, त्यानंतर बघा आपलं हे बांगड्या, चुडे हे सगळं घ्यायचं असतं. ओटीचं सामान घ्यायचं असतं. देवांना नैवेद्य दाखवून घेतलं, सगळं बांधाबांधी केली आणि त्यानंतर डब्यामध्ये नैवेद्य भरला. कारण इथून आपल्याला गाडीवर जायचं म्हटलं की ताटामध्ये नैवेद्य काही नेता आला नसता, म्हणून मग मी असंच गावाकडे नैवेद्य दाखवायचं असेल ना तर मी असं डब्यामध्ये भरून घेऊन जात असते. तर सगळा नैवेद्य वगैरे भरून घेतला. नैवेद्य कसा भरलेला आहे बघा. लक्ष्मी आईला, बाहेरच्या आईला जो नैवेद्य दाखवतात ना तर तो नैवेद्य 5 नैवेद्य घ्यायचे. 5 नैवेद्यानंतर बाकीचं सगळं जे आपण तळलेलं असतं तळण ते सगळं भरायचं असतं. तर अशा प्रकारे सकाळची वेळ आहे. 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत. सकाळी खूप लवकर उठले होते आणि सगळं पटापट आवरून घेतलं. आणि त्यानंतर मस्त असं सगळं नैवेद्याचं सगळं येता सांग सगळं व्यवस्थित भरलं आणि त्यानंतर निघालेली आहे बघा मी. तर समर्थ गेला होता आत्याला सोडण्यासाठी त्याच्या इथं खाली. आणि त्यानंतर मग मी बसले होते दारात समर्थाची वाट बघत, कारण तो आणि मी गाडीवरती जाणार होतो लक्ष्मी आईला पाया पडण्यासाठी. तर बघू शकता. तर बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं असली की ही लक्ष्मी आईची पूजा किंवा हिरवटी आई म्हणून असते, तर तिची पूजा केली जाते. 5 दगडं मांडून बाबळीच्या झाडाची पूजा केली जाते. तिथं हिरवं कापड, त्यावरती नैवेद्य वगैरे ठेवून, ओटीचं सामान, बांगड्या ठेवून त्या हिरवटी आईची पूजा केली जाते. त्यामुळे काय होतं की आपल्या मुलाबाळांना भरपूर असं चांगलं आरोग्य लाभतं हिरवटी आईची पूजा केल्यानंतर. म्हणजे ह्या महिन्यातच करतात ते, आषाढामध्ये शुक्रवारी, मंगळवारी. तर पौर्णिमेनंतर चालू होतं. मग आता काल पौर्णिमा झाली म्हणून मग मी लगेच आज नैवेद्य नारळ केला, कारण परत नंतर मला पुढच्या शुक्रवारी माझं उद्यापनसुद्धा आहे त्यामुळे. तर इकडे सगळं लक्ष्मी आईची पूजा वगैरे करून घेतली आणि बाहेर त्यानंतर मंदिराच्या बाहेर छोटंसं बाबळीचं झाड आहे, त्या बाबळीच्या झाडाला हिरवटी आईची पूजा केली. तर अशा पद्धतीनं ओटी बिटी भरून सगळं मस्त असं पूजा केली, 5 दगडं मांडून वगैरे. चला तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.